श्री गुरुचरित्र पारायण 14वा अध्याय वाचण्याचे फायदे आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारतीय आध्यात्मिक परंपरेत गुरु या संकल्पनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा ह्या श्लोकातून गुरुचे देवी स्वरूप स्पष्ट होते. अशा या गुरु परंपरेत श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे चरित्र सांगणार ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र होय. श्री गुरुचरित्र हा केवळ एक ग्रंथ नसून तो भक्तांसाठी श्रद्धा, भक्ती, संयम आणि अन्योन्नतीचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे. या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे स्वतंत्र महत्त्व असून 14वा अध्याय हा अध्याय भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करणारा, मानसिक शांती देणारा आणि गुरुकृपेचा अनुभव देणारा मानला जातो. श्री गुरुचरित्राचे महत्त्व. श्री गुरुचरित्रांची रचना ही सरस्वती गंगाधर यांनी केली. या ग्रंथात दत्तावताराचे जीवनचरित्र, त्यांच्या लीला, भक्तावर केलेली कृपा आणि समाजाला दिलेले संदेश यांचे सविस्तर वर्णन आहे. गुरुचरित्र पारायणे अनेक भक्त नियमितपणे करतात. काही जण 7 दिवसाचे, काही जण 14 दिवसाचे तर काही 40 दिवसाचे पारायण करतात. ह्या पारायणात 14वा अध्याय विशेष श्रद्धेने वाचला जातो. 14वा अध्याय विषय आणि अक्षय. 14व्या अध्यायात गुरुभक्तीचे महत्त्व, अहंकार त्याग, गुरुचरित्राचे पालन आणि गुरुकृपेने मिळणारे फल याचे सलोख वर्णन आहे. या अध्यायातून भक्ताला हे शिकायला मिळते की गुरुवर्य पूर्ण श्रद्धा ठेवली तर अशक्यही शक्य होते. अहंकार हा भक्ती मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. गुरुची कृपा हीच खरी संपत्ती आहे. अध्याय भक्तांच्या मनातील भीती, शंका आणि दुःख दूर करणारा आहे. 14वा अध्याय वाचण्याचे आध्यात्मिक फायदे आहेत. खालीलप्रमाणे आपण जाणून घेऊयात. गुरुभक्ती रूढ होते. हा अध्याय वाचताना गुरुच्या महतीचे वर्णन मनाला स्पर्श करते. त्यामुळे गुरुवरची श्रद्धा अधिक रूढ होते. भक्तांच्या मनात गुरु माझ्यासोबत आहेत ही भावना निर्माण होते. अहंकार कमी होतो. या अध्यायात नम्रतेचे महत्त्व सांगितले आहे. नियमित वाचनाने माणसाच्या मनातील सर्व अहंकार आणि मीपणा हळूहळू कमी होत जातो. आत्मिक शांती लाभते. 14वा अध्याय वाचताना मन स्थिर होते. रोजच्या जीवनातील ताणतणाव, चिंता आणि अस्वस्थता कमी होऊन अंतःकरणात शांतता निर्माण होते. मानसिक आणि भावनिक फायदे. नकारात्मक विचार दूर होतात. ह्या अध्यायातील कथा आणि उपदेश मनाला सकारात्मक दिशेने नेतात. निराशा, भीती, अपयशाची भावना कमी होते. संकटांना समोर जाण्याची शक्ती हा अध्याय देतो. जीवनात अडचणी येतात गुरुचरित्र वाचनाने त्या अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते. संयम आणि सहनशीलता वाढते. 14वा अध्याय वाचल्याने माणूस अधिक संयमी बनतो. राग, चिडचिड आणि अधीरपणा कमी होतो. व्यावहारिक जीवनातील फायदे होतात. निर्णय क्षमता सुधारते. मन शांत झाल्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. घाईगडबडीत किंवा भावनेच्या भरात चुकीचे निर्णय होण्याची शक्यता कमी होते. नातेसंबंध सुधारतात. गुरुचरित्रातील शिकवण माणसाला समजूतदार बनवते. त्यामुळे कुटुंबातील, समाजातील नाती अधिक सुसंवादपूर्ण होतात. कामात एकाग्रता वाढते. 14वा अध्याय वाचणाऱ्या व्यक्तीची एकाग्रता वाढते. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदी घरकामात मन अधिक स्थिर राहते. आरोग्याच्या दृष्टीने लाभ होतो. मानसिक तणाव कमी होतो. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव ही मोठी समस्या झाली आहे. गुरुचरित्र वाचन हे ध्यानासारखे परिणाम देऊन तणाव कमी करते. झोपेची गुणवत्ता सुधारते. झोप छान लागते. मन शांत होत असल्यामुळे झोप चांगली लागते. निद्रानाश, अस्वस्थ झोप यावर सकारात्मक परिणाम होतो. भक्तांच्या अनुभवानुसार फायदे. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार 14वा अध्याय नियमित वाचल्याने अडकलेली कामे मार्गी लागतात. नोकरी, व्यवसायातील अडथळे दूर होतात. कोर्ट कचेरी, आर्थिक अडचणी यात दिलासा मिळतो. घरातील वातावरण प्रसन्न होते. हे सर्व गुरुकृपेचे प्रतीकच मानले जाते. पारायण कसे करावे? परंपरेनुसार 14वा अध्याय वाचताना काही भक्त खालील नियम पाळतात. स्वच्छ मन. शरीराचे वाचन करणे शक्य असल्यास
सकाळी किंवा संध्याकाळी वाचन, गुरुचे स्मरण करून अध्याय सुरू करणे, वाचनानंतर गुरुचे आभार मानणे. नियम कठोर नसले तरी श्रद्धा महत्त्वाची आहे. श्रद्धा आणि फल. गुरुचरित्रात सांगितले आहे की श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 14वा अध्याय वाचताना जर मनापासून श्रद्धा ठेवली तर गुरुकृपा नक्कीच अनुभवायस येते. आधुनिक जीवनात 14वा अध्यायाचे महत्त्व. आजच्या काळात माणूस भौतिक सुखाच्या मागे धावत आहे. अशा वेळी 14वा अध्याय आपल्याला आठवण आणि करून देतो की जीवनात संतुलन आवश्यक आहे. पैसा, यश महत्त्वाचे असले तरी मानसिक शांती आणि अधिक मौल्यवान आहे. गुरु आणि मूल्ये ह्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा भक्तांसाठी आशेचा किरण आहे. तो वाचल्याने गुरुभक्ती दृढ होते, मन शांत होते, जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते. हा अध्याय केवळ वाचण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे. गुरुच्या शिकवणीप्रमाणे जीवनात जगल्यास मनुष्याचे जीवन अधिक सुंदर, शांत आणि अर्थपूर्ण बनते. गुरुकृपा हीच खरी संपत्ती आहे आणि 14वा अध्याय ही त्या कृपेची अनुभूती देणारी गुरुकिल्ली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.